श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण शंकर गीतेतील एक विशिष्ट आणि गूढ अशी ओवी घेणार आहोत। आपल्या परिवारातील एका गुरुबंधूंनी मला विनंती केली आणि म्हटले की ही ओवी चर्चेसाठी चिंतनासाठी आपण घ्या, म्हणून आधी ही ओवी घेतोय। शंकर गीतेतील 17व्या अध्यायातील ही ओवी आहे। 17व्या अध्यायातील 57 आणि 58वी ही ओवी आहे। मी ती ओवी वाचतो आणि नंतर आपण या ओवीबद्दल चिंतन आणि चर्चा करूया। ती ओवी अशी की मातीचा बनविला शंकर, परी माती नसे शंकर, शंकराने पूजिला शंकर, माती मातीच राहते। काशाची घडविली भवानी, कासे मात्र नसे भवानी, भवानीने पूजली भवानी, कासे राही कासेच। थोडीशी शंकर गीतेच्या अंगाने आपण याचा विचार करूयात। अतिशय गूढ आणि शब्दशः अर्थ न कळणारीची ओवी मी ही समजतो। माझा असा विश्वास आहे की आपल्यातील बहुतेकांनी शंकर गीता वाचली असेल। आपणही हा व्हिडिओ बघताना शंकर गीतेतील ही ओवी स्वतः काढा आणि बघा। तर मातीचा बनविला शंकर, परी माती नसे शंकर हा पहिल्या ओवीचा पूर्वार्ध आहे। तर मातीचा शंकर आपण का बनवतो, परी माती नसे शंकर म्हणजे काय? तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक साधकाला त्याच्या साधनेची सुरुवात ही सगुण उपासनेच्या आधारे करायला लागते। किंवा समर्थांनी दासबोधात म्हटले आहे की सगुणाचेनी आधारे निर्गुणते पाविजे। सगुणाचा आधार केल्याशिवाय तुम्हाला निर्गुणाकडे जाता येत नाही। कुठल्याही साधनेला प्राथमिकरित्या जर तुम्हाला सुरुवात करायची असली तर आधी सगुणाचा आधार घेऊनच मग तुम्ही ध्यान अवस्थेकडे किंवा निर्गुणाकडे वळ। कुठल्याही विशिष्ट संतांची, देवांची, आराध्याची उपासना करत असाल तर डोळे बंद करून त्याचं अमूर्त स्वरूप तुम्ही हृदयात प्रकट करू शकत नाही। तर तुम्हाला आधी मूर्ती रूपात, फोटोच्या रूपात, एखाद्या कुठल्याही प्रकारे त्याला मूर्त स्वरूप देऊन त्याची पूजा करायला लागते। ही सामान्य साधकाची गोष्ट आहे आणि सामान्य साधकाला या ट्रॅकवरनच जायला लागतं। हे त्रिकालबाधित सत्य आहे। हां, काही एक्सेप्शनल गोष्टी तुम्हाला विविध ठिकाणी दिसतील, पण त्या साधकांची पूर्वजन्माची तेवढी साधना घेऊन ते जन्माला आले असतात, म्हणून निर्गुणाकडे ते आधी वळतात किंवा निर्गुणाकडे वळून ते स्थिर होतात। पण आपल्याबद्दल ती गोष्ट ठीक नाही किंवा आपल्याबद्दल ती गोष्ट लागू होत नाही। मग मातीचा बनविला शंकर, परी माती नसे शंकर म्हणजे आता या ओवीचा अर्थ घेताना आपण जर ज्ञानेश्वरीचा विचार केला तर माऊलींनी ओंकार रूप भगवंतांचं, ओंकार रूप गणेशाचं वर्णन करताना म्हटलं आहे, ओम नमो जी आद्या। ओंकार रूप जो आद्य तत्व आहे त्याला मी नमस्कार करतो। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, ज्याचं वेद वर्णन करतात, ज्या ओंकार रूप भगवंतांचं वेद उल्लेख करतात, त्याचं वर्णन करतात, त्याची महती गातात। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, जो स्वसंवेद्य स्वतःला जाणून घेण्यास पूरक आहे अशा स्वसंवेद्य तत्वाला, जो आत्मस्वरूप आहे त्याला मी वंदन करतो असं माऊली म्हणतात। मग या ओंकार रूप गणेशाला आपण भाद्रपदामध्ये मूर्त रूप देतो, मातीचं शाडूचं रूप देतो, त्याचं 10 दिवस पूजन करतो, त्याची प्राणप्रतिष्ठा करतो, त्याचं आवाहन करतो, आपण हृदयातनं त्याची सगुण रूपामध्ये पूजा करतो आणि 10 दिवसानंतर त्याची विसर्जन करतो। त्या पूजेला, त्या मूर्त स्वरूपाला विसर्जन करतो। मग हे मूर्त स्वरूप गजाननाचं रूप आहे का? मग मातीचा बनविला शंकर, परी माती नसे शंकर, मग ओंकार रूप भगवंतांचं, सद्गुरू ब्रह्मांड नायक सद्गुरूंचं वर्णन हे माती रूप आहे का? सद्गुरू तत्व हे माती रूपात, एखाद्या धातूच्या रूपात, दगडाच्या रूपात आहे का? व महाराज फक्त मठातच आज आहेत का? महाराजांची मूर्ती म्हणजे महाराज आहेत का? तर नक्कीच नाही। मग आपण एकनाथ महाराजांचा अतिशय सुंदर असा अभंग, ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, हा एक मोठा अभंग आहे। त्यातला तो गाणं जे आपण ऐकतो तो फक्त पहिले 2 कडवे 3 कडवे आहेत। तर ओंकार स्वरूप सद्गुरूंचं जे तत्व आहे ते मातीच्या किंवा दगडाच्या रूपात आपण बांधून ठेवू शकतो का? तर नक्कीच नाही। मग या ओवीतनं लेखक किंवा लेखकाच्या माध्यमातून महाराज काय आपल्याला सांगत आहेत की मातीचा बनविला शंकर, परी माती नसे शंकर, ती माती म्हणजे शंकर नाही, ती तुमची फक्त प्रायोरिटी किंवा तुमची ती दृष्टी आहे। मग शंकराने पूजिला शंकर, माती मातीच राहते। मग शंकर कसा पूजायचा आहे? तर शंकराने पूजिला शंकर। मग आता शंकराने कसा पूजावा? शंकराने पूजिला शंकर याचा अर्थ काय होतो? तर अंतर्मुख होऊन आत्मस्वरूपात राहणाऱ्या शंकराची ओळख पटवणे, त्याला अंतरंगात बघणे, सगुणाच्या आधारेने निर्गुण स्वरूप हृदयात प्रगट करणे,
सगुणाचे आधारे निर्गुण ते पाविजे. सगुणाचा आधार घेता घेता म्हणजे मातीच्या रूपाकडनं अमूर्त स्वरूप असलेल्या, ओंकार रूप असलेल्या सद्गुरूंना हृदयात प्रगट करून त्यांचं ते आत्मस्वरूप किंवा त्यांचं ते अमूर्त स्वरूप हृदयात प्रगट करून त्या वैश्विक झालेल्या सद्गुरू तत्वाशी एकरूप होणं, मग ती झाली खऱ्या शंकराची पूजा. मग महाराजांचं एक वाक्य मी इथे सांगतो. महाराज म्हणायचे, तू तुझ्या अंतरंगातल्या शंकराची ओळख करून घे, म्हणजे कुणीही बाह्य शंकर होऊन तुला फसवणार नाही. हे महाराजांचं एक महत्वाचं वाक्य आहे. मग अंतरंगातल्या शंकराची ओळख कशी करणार? तर अंतर्मुख होऊन अंतरीचा मागोवा घेत घेत सगुणाच्या आधारे सगुणाशी एकरूप होता 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 अंतर्मुख होऊन, एकदा अंतर्मुख झाल्यानंतर ते निर्गुण शंकर तत्व प्रगटतं आणि मग ते प्रकट झाल्यानंतर खऱ्या शंकराची पूजा आरंभ होते. ती आरंभ आहे. मी तुम्हाला एक सांगू शकतो, सगुण हा फक्त उपासनेचा आरंभ आहे, ते अल्टिमेट गोल नाही. मग शंकराने पूजिला शंकर माती मातीच राहते आणि मग अंतरंगातल्या शंकराचं प्रगटीकरण झाल्यानंतर, त्याचा अनुभव घेतल्यानंतर जेव्हा आपण बाह्य जगतात चराचरात व्याप्त झालेल्या गुरुतत्वाशी एकरूप होतो, तेव्हा कळतं की पंचमहाभूतांनी दगडानी मातीनी बनलेली ही मूर्ती हे सगुण स्वरूप म्हणजे सद्गुरू नाहीत. तर सद्गुरू हे चराचरात माझ्या मनात व्याप्त आहेत, ते माझ्या अंतरंगात राहतात. आणि मग तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही जिथे असता तिथे सद्गुरू तुमच्या हृदयात स्थानापन्न झालेले असतात. तुम्ही स्मरण केल्या क्षणी, दत्तप्रभूंना स्मर्तृगामी म्हटलंय. मग ते स्मर्तृगामी केव्हा? जेव्हा त्या वैश्विक दत्तप्रभूंशी तुम्ही एकरूप होता, तेव्हा स्मरण केल्या क्षणी दत्तप्रभू किंवा सद्गुरू तुम्हाला भेटतात. तर ती झाली खऱ्या शंकराची पूजा. पुढे असं म्हटलं आहे, काशाची घडविली भवानी, कासे मात्र नसे भवानी, भवानीने पूजली भवानी, कासे राही कासेच. पहिल्या ओवीशी अतिशय साम्य असलेली ही ओवी आहे. आदिशक्तीची जर तुम्ही पूजा करत असाल, लेखकांनी इथे आदिशक्तीचं रूप हे सिम्बॉलिक घेतलंय. तुम्ही तिथे दत्तप्रभू घ्या, गोपाळकृष्ण घ्या, कुणीही म्हणजे शंकर भगवान घ्या, भगवान गजानन घ्या, कुणीही घ्या, या तुम्ही ज्या ज्या आराध्यांची पूजा करत असाल त्यांना तिथे ठेवा. मग काशाचं जर स्वरूप त्या आदिशक्तीला दिलं, तर आदिशक्तीचं स्वरूप काशाचं आहे का? सप्तशती किंवा देवी भागवतानुसार जेव्हा महिषासुराचा नाश करायचा होता, जेव्हा देवांच्या हाताबाहेर गोष्ट गेली होती, तेव्हा देवांनी आपलं शक्तितत्व, सगळ्या देवांनी शक्तितत्व एक रूप केलं आणि मग त्या एक रूपातनं आदिशक्ती परांबा भगवती दुर्गा अवतरली. मग त्या दुर्गा देवीची उपासना करताना आपण त्याला कास्याच्या मूर्तीमध्ये जेव्हा घडवतो, मग ते कासेचे मूर्तीचं स्वरूप म्हणजे भगवती आहे का? ती आदिशक्ती आहे का? तर नक्कीच नाही. मग काशाची घडविली भवानी, कासे मात्र नसे भवानी. मग कासे ही भवानी नाही, भवानीने पूजली भवानी. मग परत आपण तिथे आलोय की अंतरंगात शिरून, अंतरंगात आपल्या आराध्याशी एकरूप होऊन, जेव्हा तुम्ही त्या अंतरंगात आपल्या हृदय चौकटावरती त्या भवानीला प्रकट करून स्थानापन्न करतो, आपण तिच्याशी एकरूप होतो, तेव्हा मग ती भगवती भवानी प्रगट होते आणि मग आपण त्याच्या आधारे भगवती भवानीशी एकरूप होऊन तुमची खरी पूजा आरंभ करतो. आपण आपली पूजा आरंभ होते. मग भवानीने पूजली भवानी, मग त्या अंतरंगातल्या भवानीने आपण त्या वैश्विक भवानीची पूजा बांधतो, तिच्याशी एकरूप होतो आणि मग कळते की कास्याची ही मूर्ती म्हणजे कुठे भवानी नाही, मग ती भवानी तर माझ्या अंतरंगात वसून आहे, ती अंतरंगात वास्तव्य करून आहे. अशा प्रकारे या ओवीचा एकंदरीत माझ्या अल्पबुद्धीने मी चिंतन मांडलं आहे. या ओवीलाच रिलेट किंवा ओवीला अतिशय साम्य असलेला एक अर्थ आपल्याकडे आहे, शंकर बाबांच्या चरित्रामध्ये आहे. तो असा, डॉक्टर धनेश्वर नगरमध्ये राहत असत. डॉक्टर धनेश्वर हे महासिद्ध होते. बाबांकडे त्यांनी मला ज्ञान द्या म्हणून विनंती केली होती. शंकर बाबांनी आपलं सगळं आत्मज्ञान डॉक्टर धनेश्वरांकडे सुपूर्त केलं होतं. पण सुरुवातीच्या काळात डॉक्टर धनेश्वर सगुण पूजा करत असत. सुरुवातीच्या काळात डॉक्टर धनेश्वर शाडूच्या गोपाळकृष्णाची पूजा करत असत. विशेष म्हणजे त्या गोपाळकृष्णाची पूजा करून झाली की डॉक्टर धनेश्वर ध्यानधारणा आपला जी महाराजांनी साधन दिलं होतं ते करत असत. पण गंमत अशी की ती शाडूची गोपाळकृष्णाची मूर्ती जिवंत होऊन खाली उतरत असे आणि ताम्हणात ठेवलेला नैवेद्य ग्रहण करत असे आणि काहीतरी खून सोडून परत आपल्या जागी स्थानापन्न होत असे. मग हा प्रकार बऱ्याच दिवस चालला. मग एक दिवस डॉक्टर धनेश्वरांच्या मनात विचार आला की माझी भक्ती किती उच्च पदाला पोहोचली आहे की नामदेवरायांसारखे भगवंत पण सगुण रूप घेऊन माझी भक्ती स्वीकार करत आहे, माझी पूजा स्वीकार करत आहेत.
पण डॉक्टर धनेश्वर पूर्ण सद्गुरूंचे पूर्ण शरणागत होते. डॉक्टर धनेश्वर सद्गुरूंचे पूर्ण कृपांकित होते आणि त्यामुळेच क्षणातच डॉक्टर धनेश्वरांना आपली चूक समजली. मग ते उठले, त्यांनी तो शाडूचा गोपाळकृष्ण घेतला आणि भिंतीवर फेकून मारला. भिंतीवर फेकून मारल्या क्षणी त्याचे तुकडे झाले, तो नष्ट झाला, तो तुकडे तुकडे झाला. आणि गंमत म्हणजे दुसऱ्या क्षणाला महाराज तिथे अवतरले, महाराज तिथे प्रकट झाले आणि महाराज टाळ्या वाजवत उड्या मारायला लागले आणि महाराज म्हणायला लागले, आप्पाचा देव मेला, आप्पाचा देव मेला. आणि हे आप्पाचा देव मेला म्हणत म्हणत महाराज आनंद उत्सव करायला लागले. मग डॉक्टर धनेश्वरांना महाराजांच्या खऱ्या शिकवणीचा उलगडा झाला. मग डॉक्टर धनेश्वरांना खरं महाराजांचं तत्व कळायला लागलं. महाराज नेहमी म्हणायचे, जो खुद को जानता है वही मुझे पहचानता है. मग हे खुद को जाणणे म्हणजे अंतर्मुख होऊन अंतरीचा मागोवा घेऊन त्या अंतरंगातल्या शंकराची ओळख करणं. आणि एकदा त्या अंतरंगातली शंकराची ओळख झाली की मग मूर्तरूप शंकर, जे आपण मूर्त रूपात सद्गुरूंना बघतोय, आपण छायाचित्राच्या रूपात सद्गुरूंना जे म्हणतोय की हे माझे सद्गुरू आहेत, ते सद्गुरू चराचरात कसे व्याप्त आहेत, ते सद्गुरू कसे वैश्विक आहेत हे आपल्याला कळेल. परत एकदा सांगतो की ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागताना त्यांचे आराध्य असलेले गोपाळकृष्ण पांडुरंगाला ते पसायदान मागितलेलं नाही. माऊली काय म्हणतात, आता विश्वात्मके देवे, विश्वात्मक देवाकडे म्हणजे अमूर्त स्वरूप ग्लोबल असलेल्या देवांना, ज्याला देश काल प्रांत लिंग वर्ण अशा कुठल्याही किंवा सीमा नाही, त्यांना बाउंड्रीज नाही. तो वैश्विक भगवंत आहे, तो सगळ्या ब्रह्मांड, तो ब्रह्मांडाचा दाता आहे, तो ब्रह्मांडाचा निर्माता आहे. त्या ब्रह्मांडकर्त्याला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आता मला विश्वात्मक देवा तू हे मागणं दे. मग माऊली त्या विश्वात्मक देवाकडे मागणं मागतात. तर हे विश्वात्मक देवाचं अस्तित्व कळणं म्हणजे त्या अंतरंगातल्या शंकराची म्हणजे स्वतःला खुद को जाणणं आहे. ते खुद को जाणणं म्हणून आपलं अल्टिमेट मागणं किंवा आपलं अल्टिमेट गोल हे त्या पंचमहाभूतात अडकणं नाही, तर आपलं अल्टिमेट गोल हे त्या वैश्विक शंकराशी एकरूप होणं आहे. म्हणून महाराजांचं हे खुद को जाणणं या ओवीच्या आधारे आहे. मग ह्या ओवीचं चिंतन हे माझ्या अल्पबुद्धीनुसार मी मांडलं आहे. महाराजांनी जे वदवून घेतलं ते इथे बोललोय. त्रुटी असली ती माझी आहे. जरूर आपणही या ओवीचं चिंतन करा. आपल्यालाही यातील वेगळे डायमेन्शन जर लक्षात आले तर मला मेसेंजरवरती कळवा, आपण परत त्यावरती चिंतन करूयात. इथेच थांबतो. परत आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.